कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। नुकतीच कर्जत नगरपालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आली। परिवर्तन विकास आघाडीकडून राजाभाऊ कोठारी सर आणि महायुतीकडून रोहित ओसवाल यांची स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लागली। राजाभाऊ कोठारी सर यांनी शेकडो रक्तदान शिबिरांमधून मोलाचं कार्य केलेलं आहे। तसंच शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा त्यांचं भरीव योगदान असून प्रत्येक सामाजिक समस्या सोडवण्यासाठी त्यांचा सहभाग नेहमीच असतो। राजाभाऊ कोठारी सर यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक वेळा राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत। शहराच्या विकासासाठी कोठारी सर यांच्या मार्गदर्शनाची मोलाची मदत होणार आहे। कर्जतमधल्या व्यापारी संघटनेचा चेहरा म्हणून रोहित ओसवाल यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्यात आली। शहरातील व्यापारी बांधवांच्या समस्या आणि नागरिकांमधला योग्य समन्वय राखण्यासाठी रोहित ओसवाल यांचं योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे। राजाभाऊ कोठारी सर आणि रोहित ओसवाल यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला। तर येत्या काळात सर्व पक्षांच्या समन्वयानं शहराच्या विकासासाठी जोमानं प्रयत्न करण्यात येतील असा विश्वास गटनेते संकेत भासे यांनी व्यक्त केला। कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने दोन्ही आघाडीचे नेते श्री सुधाकर भाऊ घारे व नितीनदादा सावंत यांच्या सहकार्याने आज मला स्वीकृत पद मिळालं आणि त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे। त्याचप्रमाणे कर्जतमधील सर्व व्यापारी, सर्व हितचिंतक, सर्व माझे मित्रमंडळी, पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि या सगळ्यांनी मिळून मला आज या स्वीकृत पदावर बसवलेलं आहे, म्हणून मी त्यांचं पहिलं ऋण व्यक्त करतो। सामाजिक काम करत असताना माझ्या जीवनामधला हा पहिलाच योग आहे, कारण मी 32 वर्षापूर्वी या सार्वत्रिक कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीत उभे राहिलो होतो। केवळ थोडक्या मताने मी पडलो, त्यानंतर मी निर्णय घेतला होता की राजकारणात उभं राहायचं नाही म्हणून। परंतु आज हा मान हा राजाभाऊ कोठारींचा नसून आमच्या तमाम कर्जतकरांच्या, कर्जत नगर परिषदेच्या सर्व नागरिकांचा, सर्व व्यापाऱ्यांचा, सर्व आप्तेष्ट मित्रमंडळीचा आहे। हा एक माझा, मी त्यांच्या प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उभे आहे, म्हणून मी सर्व व्यापारी बंधूंचे, सर्व पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांचे आभारी मानतो की असंच प्रेम माझ्यावर राहू द्या। माझी कारकिर्दी ही योग्य पद्धतीचे सामाजिक प्रश्न मांडण्यामध्ये निश्चित असणार आहे आणि आपण सर्व पत्रकारांनी सुद्धा मला खूप उचलून धरलं आहे। माझ्या प्रत्येक रक्तदानाच्या असो, सत्काराच्या बातम्या असो, आपल्या माध्यमातून मी लोकांपर्यंत जातो आहोत, म्हणून आपल्या सर्व पत्रकारांचं सुद्धा या ठिकाणी मी मनापासून ऋण व्यक्त करतो आणि असंच प्रेम माझ्यावर राहू द्या। सर्वप्रथम जय शिवराय, जय महाराष्ट्र। आज मी इथे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या नेतृत्वाखाली आज मी स्वीकृत नगरसेवक म्हणून पद नियुक्ती करत आहेत। आमचे कार्यसम्राट नगरसेवक संकेतजी भासे त्यांच्या नेतृत्वाखाली आज मी इथे गटनेते म्हणून मला आदेश घेऊन, मी त्यांचा आदेश घेऊन इथे स्वीकृत नगरसेवक म्हणून आज नियुक्ती घेत आहे। आज व्यापारी वर्गातला एक मी साधारण व्यापारी आहे आणि आमदार साहेबांचा दिलेला हा शब्द की एक व्यापारी म्हणून आज एक नगरसेवक म्हणून, स्वीकृत नगरसेवक म्हणून आज आपल्या सभागृहात बसणार आणि आमदार साहेबांनी तो शब्द 100% पाळला आणि आज मला एक साधारण व्यापारी म्हणून मला आज आमदार साहेबांनी नगरसेवक केला, ते मी आमदार साहेबांचे खूप खूप धन्यवाद। आणि आज खरं बोलले तर आमदार महेंद्र शेठ थोरवे हे 100% शब्द पाळणारे आमदार आहेत आणि आतापर्यंत त्यांनी दिलेला तो शब्द आहे तो 100% पाळला आहे आणि आज आमचे सर्व व्यापारी वर्ग आज अतिप्रमाणात आनंदाने खुश आहे। आज तुम्ही बघत असाल तर आज सर्व व्यापारी मंडळी आज आमदार साहेब आणि संकेतजी भासे यांना शुभेच्छा आणि मला स्वतः स्वीकृत नगरसेवक बघण्यासाठी आज सगळे इथे आलेले आहेत। तर मी सगळे व्यापारी मंडळी आणि सर्व मित्रमंडळींना आभार मानतो। कर्जत नगरपालिकेमध्ये संपूर्ण सभागृहाच्या वतीने मी आज गटनेता म्हणून आणि आमदार महेंद्र थोरवे साहेब यांच्या आदेशाने या कर्जत नगरीचे आणि व्यापाऱ्यांचे सुपुत्र रोहितजी ओसवाल यांची आज शिवसेनेच्या आणि आमचा भारतीय जनता पक्ष असा महायुतीच्या वतीने आज रोहितजी यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून आज या सभागृहामध्ये निवड झाली। मी पहिल्यांदा त्यांचं खूप सारं अभिनंदन करेल आणि पुढील वाटचालीसाठी सुद्धा त्यांना शुभेच्छा देईल। तसेच सभागृहाच्या वतीने एक चांगलं नेतृत्व जे आमचे आदरणीय आहेत राजाभाऊ कोटवारी
यांचंसुद्धा आज स्वीकृत नगरसेवक म्हणून या ठिकाणी निवड झालेली आहे. मी त्यांचंसुद्धा या ठिकाणी अभिनंदन करेल. मागील निवडणुकीच्या काळामध्ये कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमदार महेंद्र तुरे साहेब यांनी व्यापाऱ्यांना जो काही शब्द दिला होता तो व्यापाऱ्यांचा नगरसेवक या कर्जत नगरपालिकेमध्ये नेतृत्व करेल आणि हा शब्द आमदार साहेबांच्या वतीने आणि संपूर्ण महायुतीच्या वतीने आम्ही आज पाळला, याचा आम्हाला सार्थ अभिमान या ठिकाणी होतो आहे. कारण रोहितजी एक चांगलं नेतृत्व व्यापाऱ्यांच्या माध्यमातून या महावीरपेठ असेल, कर्जत बाजारपेठ असेल, याच्यामध्ये चांगलं काम रोहितजींच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतं आहे आणि याच्या पुढे देखील चांगलं काम शिवसेनेच्या माध्यमातून होईल. जे माझे 7-8 नगरसेवक आम्ही कर्जत नगरपालिकेमध्ये नेतृत्व करतो आहे, यांच्या माध्यमातून कर्जत नगरपालिकेमध्ये चांगली कामं करण्याचा प्रयत्न नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील, खासदार श्रीरंगाप्पा बारणे असतील, आमदार महेंद्र थोरवे साहेब असतील, यांच्या माध्यमातून सातत्याने आम्ही तो प्रयत्न करू. मागील 5 वर्षामध्ये सुद्धा आम्ही जो काही विकास या कर्जत नगरपालिकेमध्ये केलेला आहे, हा संपूर्ण विकास या कर्जतच्या संपूर्ण जनतेने या ठिकाणी पाहिलेला आहे. मग कर्जत शहराची वॉटर स्कीम असेल, कर्जत शहरामध्ये अनेक भव्य दिव्य जे काही स्मारकं आपण या ठिकाणी उभारली, अनेक रस्ते केले, अनेक योजना या ठिकाणी राबवल्या, भाजी मार्केटसुद्धा सारखं ठिकाणचं काम सुरू आहे. अशी अनेक कामं कर्जत नगरपालिकेमध्ये महायुतीच्या माध्यमातून आणि आमदार महेंद्र थोरवे साहेब यांच्या माध्यमातून झालेली आहेत. यापुढे देखील चांगली कामं आम्ही करत राहू, असं अभिवचन आजच्या निमित्ताने मी या ठिकाणी देतो. तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा. कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.